प्लेचा कॉल. जाऊयात मॅचच्या आतमध्ये. पहिला बॉल आपण बघतोय. दिकर रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधूळ गावा देव तिथीची जाणावा. मंडळी रामकृष्णारी आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील शेवटचे मॅच. सुंदर फटका, ताकदवान नजारा. वाह, देखणा स्ट्रोक षटकार. दूसरे गेंद के ऊपर नवनाथ हत्या कामठे फाइटर्स की इस फाइटर ने बाउंड्री लाइन को आग लगा दी और बापू सेठ काले सनराइजर टीम के लिए ये बहुत बड़ा क्वेश्चन पूछा है कि मुझे रोकने के लिए आप अब अभी नया प्लान आपको बनाना पड़ेगा. पहले प्लान के ऊपर गेंदबाज को बहुत बड़ा सदमा पहुंचा है. एक आक्रामक अटैक करके अपनी जो बाहू में जो स्ट्रेंथ है, बाजू में जो कातिल अंदाज है उसको प्रदर्शित करते वक्त सूरज साठे के बल्ले से छक्का. चलिए स्पीड अप कीजिए, रुकना नहीं है, थकना नहीं है, लगातार खेलते जाना है क्योंकि अभी तो मैच स्टार्ट हुई है. टेनिस क्रिकेट अगर बात करेंगे इस क्रिकेट के बारे में तो फिलहाल अभी देखिए बहुत बड़ा ये मंच बनता जा रहा है. अच्छा स्ट्रोक सेलेक्ट किया फाइनल के एरिया में, बेहतर स्ट्रोक सेलेक्ट किया और अभी क्या हुआ है, चौका है या नहीं है, रन्स कितने आए हैं अभी यही देखना होगा. 3 रन बन चुके हैं, 3 के साथ स्कोर जाएगा आगे और बन चुके हैं 9 रन्स. 9 रन्स ऑन द बोर्ड. पहला ओवर जारी है पावर प्ले का. पावरफुल घमासान बॉल को फॉलो करने की कोशिश है. वाइट बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन आएगा, एक्स्ट्रा के वजह से डबल डिजिट में स्कोर जाएगा. अब देखेंगे शॉट अच्छा, क्वालिटी स्ट्रोक, फिर एक बार शानदार चौका. चौदा धावांचा प्रवास मात्र जाईल पुढे. 4 बॉलमध्ये 14 आल्यात. त्यावेळेला बॉलला सोडलंय. चांगला चेंडू बघायला मिळेल. निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकानंतर 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. लास्ट बॉल. फेअर डिलिव्हरी. षटक संपलं पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय 15 धावांपर्यंत स्कोर पोहोचलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे. बॅटिंग टीमच्या वतीने आपण ही घोषणा केली गेली आहे. बॅटिंग टीमचा व्हाईट बॉल साठीचा रिव्ह्यू संपलेला आहे. इथून पुढे तुम्हाला व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू मागता येणार नाहीये. यावेळेला बघायचंय चांगला शॉट. बॉल आरामात बनलाय पलीकडे. षटकार. षटकार धावफलक पुढे 21 पर्यंत.
पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक, पुन्हा एकदा बॉल आकाश मार्गाने हवेत पर करत 6 धावांसाठी लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. 27 धावा धावफलकावरती आपण बघतोय. इथे बघायचंय पुन्हा एकदा आक्रमण आणि यावेळेला 4 धावांसाठी चौकारान धावफलक गेला पुढे. धावफलकावरती जाऊयात आपण आता. 31 पर्यंत प्रवास आलेला आहे. आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय. सातत्यपूर्वक स्ट्रोक आलेले आहेत. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता फलंदाज प्रशांत वारे. मैदानाच्या आतमध्ये वारे जरी थांबलेला असलं तरी प्रशांत वारेचे आक्रमक स्ट्रोक मात्र थांबले नाहीयेत. सिंगल आर्मातील सिंगल धावफलक पुढे आणि धावफलक आता पोहोचतोय 32 वरती. रिव्हर्स अटेम्प्ट आणि रिव्हर्स अटेम्प्टचा देखणा षटकार. वाघाची दाढ फोडला पहाड इकडे आपण बघतोय. धावांचा पाड मात्र सातत्यपूर्वक फोडण्याचं काम इथे सुरू आहे. उत्कृष्ट देखणी हल्ल्यांची आपण पाहतोय बरसात बघायला मिळते. डोळ्यांचं पारणं फिरणारा हा फटका होता. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. वन्स अगेन रिव्हर्स अटेम्प्ट. पुन्हा एकदा चौकार. सूरज साठेच्या बॅटमधून बॅक टू बॅकचा दुसरा रिव्हर्स अटेम्प्ट. सूरज साठे प्रसन्नवारे 22 धावांवरती खेळतोय. षटक संपलं दुसऱ्या क्रमांकाचं. 42 धावा धावफलकावरती आहेत. दोन षटकानंतर आपण म्हणतो धावफलकावरती तब्बल 42 धावांची एक वेगवान सुरुवात बघायला मिळालेली आहे. चांगली सुरुवात होणं महत्त्वाचं असतं कारण की सुरुवात हा तुमचा पाया असतो. जेवढा पाया भक्कम तेवढं तुमचं शिखर तेवढं तुमचं मंदिर वर बळकट होत जातं. त्यामुळे पाया तुम्हाला भक्कमपणे रचणं गरजेचं असतं. इथे आपण पाहतोय नवनोत्या कामठे फायटर संघाचा पाया मात्र भक्कम रचला गेलेला आहे. 42 ऑन द बोर्ड आपण बघतोय. या इनिंग मधले 18 चेंडू बाकी आहेत. अहो इथे बघायचंय स्लोअर बॉल आणि त्याच्यावरती दांडी गोल झाली आहे. खेळाडू फलंदाज आउट आणि त्याचसोबत आता बघायचंय बॅटने ठोकू नका बरं का. बॅटने ठोकू नका.
मॅच चालू करून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. त्याला वेळ जास्त घेऊ नका बरं का. तुम्हाला टायमिंग मध्ये षटकं टाकायची आहेत हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण पाहतोय एक सुंदर खेळ बघायला मिळतोय. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या मध्ये बाद होतोय. बॅटिंग टीम तुम्हाला सूचना आहे, तुमचे खेळाडू लवकर मैदानाच्या मध्ये आले पाहिजेत बरं का. प्रतिस्पर्धी संघाचं टायमिंग एक्स्ट्रा जातो, याचा अर्थ जर तुम्ही लेट येत असाल तर तुम्हाला पेनल्टी बसेल, याचं देखील भान ठेवा. आणि असं जाणवलं तर तुम्हाला सुद्धा पेनल्टी आहे. धावफलक आपण बघतो 42 पर्यंत पोहोचलाय. 42 ऑन द बोर्ड. एक गगन भरारी धावफलकाची बघायला मिळते. या षटकामध्ये धावफलक थांबणं खूप महत्वाचं आहे. नवीन आलेला बॅटर पहिल्या चेंडूवरती प्रतीक मानेनं इथे खेळलेला सुंदर फटका आणि षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो ताकद भरा अंदाजा बघायला मिळाला. शरीरामधील संपूर्ण ताकद या फटक्यासाठी वापरली गेली होती आणि या षटकारासोबत संघाला तो पहिल्या चेंडूवरती पुढे घेऊन गेलाय. प्रतीक कामटे आलाय. अटॅकिंग आणि अटॅकिंग क्रिकेट त्यानं सुरू केलंय. पुन्हा एकदा ताकद लावली होती. यावेळेला स्ट्रोक खास नाहीये. एक आरामात बघायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल दुसरी मिळाली आणि याच सोबत संघाचं अर्धशतक धावफलकावरती नवनाथ आता कामठे फायटर संघाचं. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. आता एक चांगला चेंडू आपण बघतोय. नो बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला प्रयत्न बघायला मिळाला. चला पंच, वेळ जास्त घेऊन देऊ नका. पंच ढोकापाठ चला. धावफलकावरती 51 धावा धावफलकावरती आपण बघतोय. चला खेळाडू तिथे जाऊ नका. चला एक बात तैयार है. यहाँ पे देखेंगे बड़ा स्ट्रोक खेलने का कोशिश. इस बार देखेंगे नो बॉल का कॉल है. एक रन बाकी क्रिया कंप्लीट और एक नो बॉल का. इसके वजह से फिलहाल मिलेंगे 2 और 2 रनों के साथ नवनाथ तथा कामठे फाइटर्स टीम का स्कोर बोर्ड पहुंचा है 53 के ऊपर. 50 के पार इस बार स्कोर जो जा चुका है. अभी देखेंगे लगातार बड़े स्ट्रोक आते रहे हैं. इन पासों ने इस ओवर में स्कोर को स्टॉप करने के लिए बेहतर प्रयास किया. डॉट बॉल देखेंगे और इसी डॉट बॉल के साथ 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ इस ओवर में गेंदबाज ने सिर्फ 11 रन खर्च किए और 53 बन चुके थे 3 के बाद. अब देखेंगे इस टूर्नामेंट का दूसरे दिन के ये आखिरी 5वीं मैच ये आखिरी मैच होगी और आखिरी मैच में
दोनों टीम्स आज के दिन में एक सपना साकार करने के लिए, जीत का सपना साकार करने के लिए अभी एक दूसरे के खिलाफ बड़ा स्ट्रगल तैयार करने में या क्रिएट करने में अभी दिल जान सभी लगाकर इस मंच को अपने तरफ और इस मंच के ऊपर अपना झंडा लहराने के लिए कोशिश करेंगे। वाइड गेंद आ चुकी है और स्कोर जाएगा आगे, 54 रन बन चुके हैं। ये देखिए ताकत का अंदाज, काउ कॉर्नर के ऊपर से ये खेला है, शानदार छक्का प्रतीक कामठे के बल्ले से, ये दूसरा छक्का। बैट का अंदरूनी किनारा था, यहाँ पे सही सिचुएशन तैयार तो क्रिएट की थी गेंदबाज ने कि इस खिलाड़ी को प्रतीक कामठे को पैवेलियन की तरफ भेज दिया जाए, लेकिन ऐसा नहीं हो पाया है। जीवन में हर एक बार मौका नहीं मिलता है, जब जब भी मौका मिलता है तब तब आपको उस मौके का अच्छे से इस्तेमाल करना भी बहुत ज्यादा इंपॉर्टेंट होता है। 60 रन बन चुके हैं 3.3 गेंदों के बाद, यानी कि अभी तक मेरे हिसाब से 21 गेंदों का खेल समाप्त हो चुका है लगभग। इस बार देखेंगे ताकत का अंदाज है, खिलाड़ी की कोशिश नहीं है, उसको मालूम था ये गेंद आराम से जाएगी बाउंड्री के पार। काउ कॉर्नर के एरिया में नो बॉल के साथ छक्का, नो बॉल और उसके ऊपर छक्का। अजय काड़े बॉलिंग ट्रैक पे तैयार है, अब तक खर्च की है 14 रन। ये अच्छा गेंदबाज है, अच्छा काम करता है, बल्लेबाजी में वो ताकत जरूर है इस खिलाड़ी के पास। ये देखिए अच्छी गेंद है, वाह, कोशिश बेहतर थी लेकिन कैच पकड़ने से कुछ हासिल नहीं हो सकता था, लेकिन बॉल को स्टॉप करना, फ्री हिट की गेंद के ऊपर विकेट मिलने के चांसेस कम होते हैं। प्रणव बाजीराव हरपळे पाटीलांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत आहे। ओहो, झेल सुटलाय। स्टारबक्स पेक्षा मोठा ब्रँड जर महाराष्ट्रामध्ये कोणता असेल तर तो पाटील आहे, हरपळे पाटील। हरपळे पाटील 97-93 डबल का वरती 71। क्षेत्ररक्षक तयार, ओहो स्टॉप कर देता, ओहो बॉल टाका आडवा, काय झालं नाही महत्वाचं। ओहो अवांतरचा थ्रो लागलं नाही हे महत्वाचं झालं। खर तर कोणीतरी फेकून देवा अशा प्रकारे खेळाडू पडला करते, असं वाटलं होतं तर खूप जास्त लागलंय, पण ही स्टील बॉडी आहे, लागणार नाही, स्टील बॉडी आहे, गाडी बॉडी। आता ते 3 धावांसोबत षटक संपलं, धावफलकावरती जाऊया 74 धावा 4 षटकानंतर। नवनाथ त्या कामठे फायटर्स संघानं 4 षटकामध्ये 74 पर्यंत मजल मारलेली आहे, लास्ट षटक असेल या इनिंग मधलं। बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज रंजीत वीर, नाम है जीत है और नाम एक वीर का है, सरनेम छोटा पैकेट है, धमाका बड़ा करता है, अच्छी गेंद है और अच्छी गेंद के साथ पहले स्टार्ट किया है अच्छा रंजीत वीर बनाम प्रतीक कामठे को नहीं संभालने दिया, पहले धक्का दिया, पहली गेंद के ऊपर डॉट गेंद डाली, उसके बाद फिर एक बार धक्का दिया डॉट गेंद का। अच्छा खिलाड़ी जरूर है, छोटा नाम है लेकिन बड़े कारनामे करने के लिए जाना जाता है। प्रतीक कामठे यूं ही एक नाम नहीं बना है, इस बार प्रतीक और गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजना जानता है खिलाड़ी। प्रतीक कामठे ने फिर एक बार कमाल करके दिखाया और उन्होंने ये 15वीं गेंद फेस की और टीम के लिए बना है 34 और दूसरे बाद सूरज का 60 भी है, 7 गेंदों में 19 रन उन्होंने बनाए हैं
और टीम का स्कोर पोहोचा आहे 80 रन के ऊपर. 80 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फिर एक बार फुल टॉस गेंद, इसको करते हुए टोल. ये गेंद भी नहीं रुकेगी. लगातार का दूसरा छक्का. पहले 2 गेंदों के ऊपर डॉट गेंदे और उसके बाद रंजीत वीर को अपना जलवा दिखा दिया है प्रतीक कामठे ने. 16 में 40 बनाए. इन दोनों खिलाड़ियों के पार्टनरशिप के बारे में बात करेंगे तो 18 गेंदों में 44 रन्स उन्होंने बनाए हैं. लेकिन 45 बनाए, 18 में 45 बनाए. बेहतरीन पार्टनरशिप. अब बनाए है 87. ये आखिरी गेंद होगी इस इनिंग की. अब देखेंगे और एक खिलाड़ी आउट हो चुका है आखिरी गेंद के ऊपर. आता खेळायला आलाय आणि स्ट्राइक वरती खेळायला आलाय जॉन बरिगडॉन. बबलू साठे, जॉन बरिगडॉन. आप देखेंगे ये जॉन क्या कर रहा है. जॉन के लिए बॉल होगी. अब देखेंगे जॉन भैया क्या करते हैं. ये देखिए गेंद को ऊपर भेजा है जॉन के लिए. ताकत का इस खिलाड़ी के पास. अच्छा स्ट्रोक सिलेक्ट किया. गौरव डफळ आला होता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 8-2 धावन धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती जाऊयात आता. अ 89 धाव धावफलकावरती आहेत. एकूण 90 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 90 धावांचं टार्गेट डिसाइड केलं गेलंय. जिंकण्यासाठी एक मोठा स्कोर उभा केला गेलाय. या मैदानावरती आपण बघितलं मोठ्यातला मोठा स्कोर सुद्धा एक छोटा ठरलाय. पण या मैदानावरती छोट्यातला छोटा स्कोर सुद्धा मोठा ठरलाय. बट डिपेंड ऑन योर माइंडसेट, डिपेंड ऑन योर बुद्धिमत्ता. आप कैसे सोचते हो मुश्किलों को लेकर. आप किस तरीके से उनके बारे में सोचते. मुश्किलों को अगर आप हमेशा फेस कर रहे हो तो आपके अंदर वो कॉन्फिडेंस आ जाता है कि बड़े मैच में भी आपका दिमाग शांत रहता है और काबिलियत के जरिए आप उस मुकाम तक पहुंच जाते हैं. तो ऐसा नहीं होता है कि बड़ी मैच है तो बड़ा प्रेशर नहीं होता है. जिसके पास एक्सपीरियंस है, जिसके पास अनुभव है, उसको ये प्रेशर ज्यादा कुछ नुकसान नहीं पहुंचा सकता. अब देखेंगे हम्पायर के रूप में है मयूर हम्पायर. मयूर हरपड़े, इनको जाना जाता है फुरसुंगी गांव में 6 फुट के बिली बाउंडन. कभी कभी इनको बड़ा बच्चन भी कहा जाता है.
एक अच्छा हिट है इस खिलाड़ी की। चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या। और 90 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स। अब देखेंगे जाएंगे मैदान के अंदर। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता है। जाऊयात मैदानच्या आतमध्ये। 30 चेंडू 90 धावांची गरज। सलामीला आपण पाहतोय अजय काळे आलाय, एक आक्रमक हिटर। जखमी वाघ मैदानच्या आतमध्ये आलाय आणि या जखमी वाघाची जास्त चर्चा आहे। समालोचनाची बातच नाही आणि आता ऐकूयात अक्षय कामठे यांची जुबानी। या सर आपलं असेल स्वागत। मी बात थांबतोय, मात्र थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा। शिवशंभो चषक सत्ता ग्रुप प्रेझेंट शिवशंभो चषक। या सर आपलं स्वागत आहे। Thanks a lot, bro, my bro. I'm very grateful to you. आणि उत्कृष्ट असा गोलंदाज आलाय पहिला षटक घेऊन, ब्लॅक डायमंड ओंकार कांबळे। आणि ओंकार कांबळे पहिलाच। ओंकार आबनावे, एक मिनिट काय आताच 2 मिनिटं चेकिंग चालू आहे। आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभम हरपळे आपले सरचे स्वागत। आकाशात चमकणारा तारा ओंकार आबनावे, त्याचा सामना करतोय तो षटकार। उत्तुंग फटका मारण्यात चकलेले, निर्धावाचा चेंडू, कोणती धाव नाही। वाईट चेंडू, अवांतर धाव संकेत भर। नामांकित असे पंच उत्तुंग असा मारलाय, मिड कव्हरचा पुरेपूर फायदा आणि खणखणे चौकार। भाड्याचे नावाजलेले पंच मयूर शेठ हरपळे उर्फ धामीन, जवळजवळ 8.5 फुटाचे मयूर हरपळे, आमचे सख्खे सवत्र माऊस भाऊ। पुढे चेंडू सामना करतोय आजू, आणि अजयने उत्तुंग असा मारलेला, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा। चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान पण चौकार आणि नो बॉल। टोटल 5 धावा। धडाकेबाज खेळ चालू आहे मैदानात। सत्ता ग्रुप फुरसुंगी आयोजित शिवशंभो चषक 2024 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमीचे खेळाडूंचे प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। पुढे चेंडू प्लेस केलेला चेंडू, चांगलं षटक टाकतोय तो ओंकार। निर्धावाचा चेंडू, कोणती धाव नाही इथे। पुढे चेंडू
सुरेख असे गोलंदाजी प्रदर्शन आणि संघाला बसलेला मोठा धक्का अजयच्या रूपाने. आणि खेळण्यासाठी आलाय तो, अजयची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो श्रीनिवास. सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांचा सक्का भाऊ, त्याचं नाव करी श्रीनिवास, त्याचे आडनाव श्रीनिवास पाटील आणि ह्याचे आडनाव श्रीनिवास पाटील. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. आणि मारलेला खेळाडू ने उत्कृष्ट असा फटका, यावर खणखणीत चौकार. एका षटकाचा खेळ पूर्ण. एका षटकानंतर संघाची धावांची संख्या झाली ती 1 बाद 20 धावा. चांगलं असं खेळाचं प्रदर्शन. इस षटक की बेहतरीन बल्लेबाजी. आ गए हैं 20 रन. फलंदाजांनी पॉवर प्ले घेतलेला आहे. बघूया त्यांना पॉवर प्लेचा फायदा घेता येतो की नाही. आणि पुढील गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो धडाकेबाज खेळाडू जगदीश. सुंदर असा टोललेला चेंडू आणि घनघणीत चौकार. सुंदर असा मारलेला फटका आणि चौकार. फुरसुंग गावचे संस्थापक, हरपळ तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय सागर शेठ कैलासराव कुटे पाटील, आपले मनपूर्वक स्वागत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. फुरसुंग गावचे संस्थापक, ज्यांच्या आडनावाने फुरसुंगी गावची ओळख, असे सागर शेठ कुटे. पुढील सामन्याचा टॉस उडवण्यासाठी सागर शेठ कुटे यांना विनंती करतो, आपण इथे येऊन थांबायचे. बावीस चेंडू
लक आणि आउट. संघाला बसलेला मोठा धक्का प्रफुल्लच्या रूपाने. आणि संघाला बसलेली मोठी विकेट. बबलू साठी खुश. जॉन बनेगा डॉन. याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू. अरे सागर मैदान आलेले फुरसिंगावातील भेकरानगरचा आहे अति उत्कृष्ट खेळाडू. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. आणि फलंदाज लवकर पाठवावेत. संघ मालकांना विनंती आहे फलंदाज लवकर पाठवत जावा अन्यथा 5 रनांची पेनल्टी देण्यात येईल. जगदीश हरिसिंग गुलाबसिंग दुर्गासिंग परदेशी यांचा पुढील चेंडू आणि खणखणीताचा मारलाय चौकार. अजूनही 20 चेंडू 58 धावांची आवश्यकता. रोमांचक चाललेला सामना. वाईट चेंडू अवांतर धाव संकेत भर. पुन्हा एकदा वाईट चेंडू अवांतर धाव संकेत भर. प्लेस केलेला चेंडू सुरेख असे गोलंदाजी प्रदर्शन. दरम्यान 1 धाव पूर्ण. सागर सेठ कुठे आपणास विनंती आपण लवकरात लवकर स्टेज पाशी यायचंय. टॉस उडायचा आहे. उत्तुंग असा भरारी शॉट आणि खणखणीत असा षटकार. याचीच अपेक्षा होती संघाला. प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या. सुंदर असा चाललेला रोमहर्षक सामना. बापू शेठ काळे सनरायझर्स आणि नवनाथ कामठे टायगर्स फायटर्स. सुंदर असा चालू आहे सामना. आणि वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो आशिया खंडातील सगळ्यात काळा माणूस ओंकार आबनवे. प्रचंड अशी ओळख. कोळशाच्या खाणीतला हिरा. संघाची धावसंख्या पोहोचली ती 41 धावा. मागील पर्वामध्ये मिडियन ओव्हर टाकून सगळ्यांचे धाबे जाणले होते असा खेळाडू ओंकार. सुरेख गोलंदाजी प्रश्न. निर्धावाचा चेंडू कोणती धाव नाही. सुंदर असा प्लेस केलेला चेंडू मिडकेवरचा फायदा.
आपलं क्षेत्ररक्षण आणि यशस्वीरित्या 3 धावा पूर्ण. पुढील चेंडू ओ सुंदर सा मारला आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. पुढे चेंडू सुंदर असा मारलाय खणखणीत फटका. बघूया काय होतंय. नो बॉल. नो बॉल आणि 2 अशा टोटल 3 धावा. संघाची धाव संख्या झाली ती 51 धावा. पुढील चेंडू उत्तुंग फटकाने चकलेले निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन ओंकारच्या रूपानं. सुंदर असा मारलाय खणखणीत फटका आणि कडकाचा षटकार. दहा मिनिटं थांब सांगतो. षटकातील शेवटचा चेंडू सागर आहे मला माहिती ना पण मी सांगत नव्हतो. जाऊ दे म्हणलं मी. आणि फुरसंगावातील उत्कृष्ट असा घानाघाती खेळाडू पण सध्या संसाराच्या वेळेत अडकलाय असा आकाश बंटी कामठे. क्रिकेटला टाइम नाही. तुझंही स्वागत. आताच्या 2 धावा आणि षटक समाप्तीचा इशारा. स्कोर का संघाची धाव संख्या झाली 59 धावा. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. सुंदर असा चाललेला रोमहर्षक सामना. दोन्ही संघांना विजयाची सुवर्ण संधी. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. थोडं क्षमस्व. सुंदर असा चाललेला रोमहर्षक डोळ्यांचं पारणे फेडणारा असा सामना चालू आहे. आजच्या या दिवसातील शेवटचा सामना. नवनाथ कामटे फायटर्स विरुद्ध बापू शेठ काळे सनरायझर्स. चला लवकर उरका. वेळेचं बंधन शासकीय बंधन. चला चालू करा. सामना लवकर चालू करा अन्यथा 5 रनांची पेनल्टी देण्यात येईल. आणि पुढील षटक घेऊन आलाय तो धडाकेबाज खेळाडू नामांकित गोलंदाज विजय कामठे. बघू आपल्या संघासाठी काय करतोय विजय. त्याचा सामना करेन तो सागर. विजय टू सागर. बारा चेंडू 31 धावांची आवश्यकता.
दोन्ही संघांना विजयाची संधी. पुढील चेंडू विजयचा सामना करेन सागर. सागरने सुंदर असा टोलल चेंडू आणि खणखणीत असा चौकार. पुढील चेंडू चला चालू करा. पुढील चेंडू सुंदर असा मारला आणि षटकार. बेहतरीन बल्लेबाजी कर रहा है बेकराई नगर फुरसुंगी का खिलाडी सागर मैनाड. आणि कॅच पकडल्याबद्दल त्या प्रेक्षकास रोख 100 रुपयाचं पारितोषिक. खेळाडू असं तर नाही भेटणार सर, जाऊ दे मुर्दे. प्रसाद हरपळे खेळाडू नाहीये, त्याला 100 रुपये भेटलेले आहेत, माझ्याकडे जमा करून घेतो. ₹100 जमा झालेले आहेत, गुगल पे ला व्हॉट्सअप करेल. सुंदर असा माऊलाय, याला म्हणतात खेळाचं प्रदर्शन. खूपच सुंदर असं खेळाचं प्रदर्शन चालू आहे सागरच्या रूपाने. बापू शेठ काळे सनरायझर्स यांच्या चेहऱ्यावर मोठं समाधान. सागर शेठ कुठे आपणास विनंती आहे, लवकरात लवकर या इथं. टॉस उडवण्याचा आहे, प्रवीण दादा आपला वेट करत आहे. प्रसाद हरपळे ज्यांनी आता कॅच घेतला त्यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर स्टेज पाशी यायचे. 100चा क्रॉस चेक देण्यात येईल. नाही ये लवकर लवकर घेऊन जा. पुढे चेंडू त्या दिशेला प्लेस केलेला चेंडू, एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आणि आताची एक धाव. पुढील चेंडू उत्तुंग फटका मारणारा चेंडू समजला नाही. निर्धावाचा चेंडू, रोमहर्षक चाललेला सामना. एक मिनिट, आंबा आताचा रिव्ह्यू आहे. चला चालू करा. बॉल आहे, चला चालू करा. वेल डिसिजन अंपायर. पुढील चेंडू
दरम्यान आताची एक धाव आणि शेवटचा षटकाचा खेळ अपूर्ण राहिलेला आहे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. गौरव पवार, किंगमेकर अथर्व शेवाळे, गळे मेगळ्या जोडी. सागर चेट कुठे आपणास विनंती, आपण लवकरात लवकर स्टेज पाशी यायचे. 5वा पुकार आहे. चला घे क्षेत्ररक्षण लावून. नको नको अंगलट पडतो. आणि या सामन्यातील शेवटचा षटक घेऊन आलाय तो वाऱ्यासारखा, वाऱ्याच्या भोवऱ्यात घावलेला खेळाडू बापू वारे. बघू वारं कसं फिरवतोय तो. वाऱ्याचा फायदा घेतोय का बघूया पप्पू. सामना करेल श्रीनिवास पाटील. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता. रोमहर्षक चाललेला सामना. पुढील चेंडू दरम्यान वाईट चेंडू अवांतर धाव संख्येत भर. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू चांगला क्षेत्ररक्षण. दरम्यान एक धाव पूर्ण. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. खूपच सुंदर असा चाललेला रोमहर्षक सामना. डोळ्यांचं पारणे फेडण्याचा सामना चालू आहे मैदानात. पुढील चेंडू सुंदर असा मिड कव्हरचा फायदा म्हणता येईल. त्या 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 3 धावा पूर्ण. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. चार चेंडू 8 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू बपूचा. दरम्यान नो बॉलचा इशारा. पुढील चेंडूवर फ्री ट्रायल. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. या चेंडूवर फ्री ट्रायल. पुन्हा एकदा नो बॉल. आताच्या नो बॉल प्लस 1 2 धावा. फ्री हिट कंटिन्यू. 4 बॉल 5 रन. आणि बापू शेटकाळे सनरायझर्स यांनी हा सामना जिंकलेला. हार्दिक अभिनंदन. चला आणि आजच्या या शेवटच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरले ते श्रीनिवास पाटील. त्यांना सन्मानित करतायत ते बापू शेठ हरपळे. आपल्यास विनंती आपण सत्ता ग्रुपच्या फ्लेक्स पाशी यायचंय. साई मेडिकल अँड ड्रगिस्ट द ओनर ऑफ बापू साहेब हरपळे. थोड्या दिवसांनी ते वेल फिटनेस होणार आहे असं त्यांचा दावा आहे. पण पहिलवानकीची परंपरा ती सोडणार नाही. या इथे या. उद्या सर्वांनी वेळेत उपस्थित राहायचंय. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी श्रीनिवास पाटील आले आहेत.
तुमचं हार्दिक अभिनंदन.